हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्णा झोन किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. मी आज तुम्हाला खूप छान अशी उपवासाची साधी सिंपल उपवासाची बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे. काय होतं, बऱ्याचदा उपवास असला की काय करावं असा प्रश्न पडतो. तर अशी तुम्ही किंवा मग साबुदाण्याच्या पराठ्याबरोबर, पुरीबरोबर ही भाजी खाऊ शकता किंवा मग ही भाजी नुसती खायला सुद्धा खूप छान लागते. ही भाजी तुमचा उपवास असेल आणि काही करायचा कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही ही भाजी नुसती करून ती सुद्धा नुसती भाजी सुद्धा खूप सुंदर लागते. ती पण तुम्ही खाऊ शकता. तर बघा, मी इथे घेतलेले आहेत 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. पूर्ण गाळ नाही केलेले. 80%च आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. बघा, व्यवस्थित चिरले जात आहेत. याच पद्धतीने आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तोंडाला चव देते ही भाजी, खूप सुंदर लागते. आणि मी इथे घेतलेले आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे. अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे. तुमच्याकडे आलं खात असेल तर टाका, नसेल खात तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. आता बघा, मी इथे कढई ठेवलेली आहे आणि कढईत तूप टाकून घेतलेलं आहे, चांगलं तूप. 1 ते 1.5 चमचा आपल्याला तूप चांगलं घ्यायचंय आणि तूप छान तापलं की लगेच टाकून घ्यायचंय आपल्याला 1 चमचा जिरं. तुम्ही जिरं खात असाल तर टाका, नसेल खात तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर टाकून घ्यायचंय आपल्याला आलं आणि मिरच्या. कोणी कोणी टोमॅटो पण खातं. जर तुम्ही इथे टोमॅटो खात असाल तर इथे एखादा टोमॅटो बारीक चिरून टाकला तरी चालेल, छान लागतो. 1 मिनिट परतलं झालं की आपल्याला टाकून घ्यायचा आहे बटाटा. अर्धा चमचा टाकून घ्यायचं आहे मीठ. मीठ तुम्हीच चवीनुसार कमी अधिक करू शकता. 1 चमचा टाकून घ्यायचे दाण्याचं कूट. अर्धा चमचा टाकून घेते मी साखर. साखर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी काहीच हरकत नाही. आणि 3 ते 4 आपल्याला थेंब फक्त लिंबू पिळून घ्यायचं आहे. बघा, म्हणजे काय होतं, कोणाकोणाला एखाद्या वेळेस बटाटा खाऊन जर त्रास होत असेल तर जर तुम्ही लिंबू पिळलं तर त्रास होत नाही. आणि उपवासाने ऍसिडिटी जी होती कोणाकोणाला, ती पण कोणाकोणाला उपवासाची आणि ऍसिडिटी होते, तर आपण असं लिंबू पिळला तर ऍसिडिटी पण अजिबात होत नाही. ते जर तुम्हाला रस्स्याची भाजी आवडत असेल ना, तर तुम्ही इथे पाणी घालू शकता. दाण्याचं कूट टाकणं झालं. आता फक्त 2च मिनिटं आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे, जास्ती नाही द्यायची, कारण आपण बटाटे उकडलेले आहेत. 2 मिनिटं झालेली आहेत. वा, फार सुंदर वास येतोय. आता टाकून घ्यायची आहे कोथिंबीर. कोथिंबीर तुम्ही खात असाल तर टाका, नसेल खात तर स्किप केली तरी काहीच हरकत नाही. वा, बघा काय मस्त अशी आपली भाजी तयार आहे. अशी ही भाजी तुम्ही नुसतीच खाऊ शकता, खूप छान लागते. आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.